Hello all, myself Dr. Pooja. I welcome you all to the next lecture of basic microbiology. In today's lecture we will see acid fast staining. Now this acid fast staining is an example of differential staining which differentiates between acid fast and non-acid fast bacteria. Again it is a differential staining where bacteria or microorganisms will be categorized based upon their cell wall composition. Now in this acid fast staining we will see Ziehl-Neelsen method, which is a hot method, and Kinnean method, which is a cold method of acid fast staining. We will see history, principle, mechanism, procedure and observation, that is results of these two procedures. So let's start with the basics of this acid fast staining. Now in earlier lecture we have seen Gram staining. What was it? It was again a differential staining where bacteria were grouped into gram positive and gram negative based upon their cell wall composition. तर ग्राम स्टेनिंग मध्ये आपण काय पाहिलं होतं? ग्राम स्टेनिंग मध्ये ग्राम पॉझिटिव्ह आणि ग्राम निगेटिव्ह असे बॅक्टेरियाचे दोन ग्रुप पडले होते. कशावरून? त्यांच्या सेल वॉल मध्ये असलेल्या कंपोजिशनच्या फरकावरून. ते ग्राम स्टेनिंगला वेगवेगळे रिॲक्ट झाले आणि त्यावरून त्यांचे दोन आपण ग्रुप्स बघितले. ग्राम स्टेनिंगचे लेक्चर जर तुम्ही पाहिलं नसेल तर इथे आय बटनला क्लिक करून तुम्ही ते पाहू शकता. तर आजच्या लेक्चरमध्ये ॲसिड फास्ट स्टेनिंगमध्ये आपण असाच एक फरक पाहणार आहोत दोन बॅक्टेरियाच्या ग्रुपमध्ये. इथे तुम्हाला ॲसिड फास्टनेस असा शब्द दिसेल. ॲसिड फास्टनेस काय आहे? तर ॲसिड फास्टनेस इज अ फिजिकल प्रॉपर्टी. कुणाची फिजिकल प्रॉपर्टी आहे? बॅक्टेरियाची, जी काय करते? विच गिव्ज ॲबिलिटी टू बॅक्टेरिया टू रेजिस्ट डिकलरायझेशन बाय ॲसिड ऑर ॲसिड अल्कोहोल मिक्सचर ड्युरिंग स्टेनिंग प्रोसिजर. म्हणजे इथे काय होते? तर ग्राम स्टेनिंगमध्ये आपण पाहिलं होतं प्रायमरी स्टेन वापरल्यानंतर मॉर्डंट वापरणार, डिकलरायझर वापरणार. डिकलरायझरचं काय काम आहे? काही बॅक्टेरियाच्या सेल वॉलमधून तो प्रायमरी स्टेन काढून टाकायचा. आता काही बॅक्टेरिया असतात ज्यांना म्हणता येत ॲसिड फास्ट बॅक्टेरिया. तर या ॲसिड फास्ट बॅक्टेरियाच्या सेल वॉलमध्ये हाय लिपिड कंटेंट असते, वॅक्स असतात. एक मोस्ट अबंडंटली फाउंड लिपिड इज कॉल्ड एज मायकोलिक ॲसिड. हे मायकोलिक ॲसिड असतात ॲसिड फास्ट बॅक्टेरियामध्ये. काय करते हे मायकोलिक ॲसिड? सो इट इज अ लॉंग चेन ऑफ फॅटी ॲसिड. एक तर फॅटी ॲसिड असतात किंवा आणखी काही इतर वॅक्सेस असतात. तर वॅक्स काय करतात? आता हे जे बॅक्टेरिया आहेत ॲसिड फास्ट बॅक्टेरिया, त्यांच्या सेल वॉलमध्ये काय असते? हे लिपिड्स असतात, वॅक्स असतात, मायकोलिक ॲसिड आहे. तर हे काय केलं मायकोलिक ॲसिडनी? मायकोलिक ॲसिडनी जो काही प्रायमरी स्टेन आहेत, इतर प्रायमरी स्टेन समजा, तर ते या सेल वॉलला स्टेन करू शकत नाही. ते आतमध्ये परमिएबलच नाही आहेत. दिस सेल वॉल मेक्स इट दिस स्टेन्स इम्परमिएबल आणि त्यामुळे ते स्टेन होऊ शकत नाहीत. आणि जो काही आता आपण इथे काहीतरी व्हेरिएशन करणार आहोत, मग कुठला प्रायमरी स्टेन वापरले जातात ते आपण पुढे पाहणार आहोत. तर आणखी काय करतात हे मायकोलिक ॲसिड? तर मायकोलिक ॲसिड जे काही डिकलरायझर वापरलं त्या डिकलरायझरला ते रेजिस्ट करतात. म्हणजे एकदा जो इथे स्पेशल जो प्रायमरी स्टेन आहे तो एकदा या सेल वॉलमध्ये वॅक्स असणाऱ्या बॅक्टेरियाने घेतला तर डिकलरायझर जरी वापरला तरी ते रिमूव्ह केल्या जात नाही. सो दिस ॲसिड फास्ट बॅक्टेरिया हॅव मायकोलिक ॲसिड इन देअर सेल वॉल. त्याने काय होते? तर डिकलरायझर जरी तुम्ही वापरला तरी जे प्रायमरी स्टेन घेतलेला आहे त्यांनी तो ते डिकलरायझेशन होऊ देत नाहीत. तो प्रायमरी स्टेन जो आहे तो सेल वॉलमध्येच राहतो. So this is called as acid fastness, and such bacteria which are having high content of mycolic acid in their cell wall are called as acid fast bacteria. मग असे बॅक्टेरिया ज्यांच्या की सेल वॉलमधून डिकलरायझेशन होत नाही ते आहेत ॲसिड फास्ट बॅक्टेरिया. ज्यांच्या सेल वॉलमधून डिकलरायझेशन होते ते असतात नॉन ॲसिड फास्ट बॅक्टेरिया. म्हणजे यांच्यामध्ये काय नसतं? यांच्या सेल वॉलमध्ये हे हाय लिपिड कंटेंट नसते, मायकोलिक ॲसिड नसतात. तर असे कुठले बॅक्टेरिया आहेत ज्यांना की स्टेन करण्यासाठी ॲसिड फास्ट स्टेनिंग वापरतात? तर ॲसिड फास्ट बॅक्टेरिया असतात. तर कुठले आहेत ॲसिड फास्ट बॅक्टेरिया? तर मायकोबॅक्टेरियम जीनसचे जेवढे काही बॅक्टेरिया आहेत, मायकोबॅक्टेरियम जीनस म्हणजे मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्लोसिस जे काय कॉज करते टीबी, ट्युबरक्लोसिस, किंवा मायकोबॅक्टेरियम लेप्रसी कॉज करणारे बॅक्टेरिया, किंवा मायकोबॅक्टेरियम स्मॅग्मॅटिस. मुळात लक्षात ठेवा की मायकोबॅक्टेरियमला डिफरन्शिएट करण्यासाठी ॲसिड फास्ट स्टेनिंग वापरतात. मग दुसरे काही आहेत नॉन मायकोबॅक्टेरियल ऑर्गॅनिझम्स ज्यांच्या सेल वॉलमध्ये सुद्धा मायकोलिक ॲसिड असते
आणि त्यांना स्टेन करण्यासाठी ॲसिड फास्ट स्टेनिंग वापरतात. मग या मायकोबॅक्टेरियम जीनस व्यतिरिक्त कुठले बॅक्टेरिया आहेत किंवा कुठले ऑर्गॅनिझम्स आहेत? फक्त बॅक्टेरियाच्याच सेल वॉलमध्ये मायकोलिक ॲसिड असते का? तर नाही. बॅक्टेरिया व्यतिरिक्त इतर काही प्रोटोझोन्स असतात, त्यांना स्टेन करण्यासाठी सुद्धा ही ॲसिड फास्ट स्टेनिंग वापरल्या जाऊ शकते. तर त्यांची उदाहरणं आहेत रोडोकॉकस स्पेसीज, नोकार्डिया स्पेसीज, लेजिओनेला मॅग्डिडी. हे काय आहेत? बॅक्टेरिया आहेत. यांच्या व्यतिरिक्त काही प्रोटोझोन्स असतात, जसं की आयसोस्पोरा, सायक्लोस्पोरा, क्रिप्टोस्पोरिडियम, मायक्रोस्पोरिडिया. या व्यतिरिक्त बॅक्टेरियल स्पोर्सला सुद्धा स्टेन करण्यासाठी ॲसिड फास्ट स्टेनिंग वापरतात. तर हे झाली एक्झाम्पल्स. म्हणजे तुम्हाला जर क्वेश्चन विचारला ॲसिड फास्ट स्टेनिंग कुणाला स्टेन करण्यासाठी वापरतात, तर जीनस मायकोबॅक्टेरियम आणि नॉन मायकोबॅक्टेरियल ऑर्गॅनिझम्स हे त्यांची काही उदाहरणे. यांना स्टेन करण्यासाठी ॲसिड फास्ट स्टेनिंग वापरतात. आता ॲसिड फास्ट स्टेनिंगच्या 2 मेथड आहेत. कुठल्या 2 मेथड आहेत? एक आहे हॉट मेथड, एक आहे कोल्ड मेथड. अख्खा फरक लक्षात ठेवा. हॉट मेथडमध्ये हीट इज यूज्ड ॲज अ मॉर्डंट. ग्राम स्टेनिंगमध्ये मॉर्डंट म्हणून काय वापरलं होतं? ग्राम्स आयोडीन. ॲसिड फास्ट स्टेनिंगमध्ये मॉर्डंट म्हणून काय वापरले जाते? तर हीट वापरले जाते, किंवा फिनॉल इज यूज्ड ॲज अ मॉर्डंट ॲसिड फास्ट स्टेनिंगमध्ये. मग ॲसिड फास्ट स्टेनिंगमध्ये जिथे हीट वापरले जाते मॉर्डंट म्हणून, ती असते हॉट मेथड. त्या हॉट मेथडचं नाव आहे झिल-निल्सन मेथड, विच इज गिवन आफ्टर 2 सायंटिस्ट, झिल अँड निल्सन. आणि कोल्ड मेथड जिथे हीट वापरली नाही मॉर्डंट म्हणून, ती आहे किनियन मेथड. किनियन मेथड इज नेम्ड आफ्टर जोसेफ किनियन. आता इंट्रोडक्शन पाहिल्यानंतर आपण बघूयात हिस्ट्री. तर या ॲसिड फास्ट स्टेनिंगची सुरुवात कुठून झाली? तर रॉबर्ट कॉच यांनी आफ्टर डिस्कवरी ऑफ ट्युबरकुल बॅसिलाई विच कॉजेस ट्युबरक्लोसिस, ही डेव्हलप्ड अ स्टेनिंग प्रोसिजर. कशासाठी? तर या ट्युबरकुल बॅसिलायला स्टेन करण्यासाठी. मग त्यांनी जी काही स्टेनिंग प्रोसिजर वापरली त्याच्यामध्ये काही सायंटिस्टनी ॲट द सेम टाईम, ज्यांची नावे आहेत एर्लिक, झिल, निल्सन, रेनफ्लिश, यांनी काय केलं? मॉडिफिकेशन्स केले. त्यांनी वापरलेल्या रिएजंट्समध्ये, त्यांनी वापरलेल्या प्रोसिजरमध्ये. फ्रान्स झिलनी काय केलं? तर रॉबर्ट कोचच्या स्टेपमध्ये एक मॉडिफिकेशन करून मॉर्डंट वापरला. मॉर्डंट म्हणून काय त्यांनी वापरलं? तर फिनॉल, कार्बोलिक ॲसिड वापरलं. नंतर निल्सननी काय केलं? फ्रेडरिक निल्सननी जशाच तसाच हा मॉर्डंट ठेवला. फिनॉल मॉर्डंट म्हणून वापरला, पण त्यांनी काय केलं? प्रायमरी स्टेन जो वापरला होता तो बदलला. प्रायमरी स्टेन म्हणून त्यांनी बेसिक फॉक्सिन वापरला. नो दिस बेसिक फॉक्सिन वॉज यूज्ड बाय एर्लिक फॉर द फर्स्ट टाईम इन 1882. आता फ्रान्स झिलनी मॉर्डंट वापरला फिनॉल म्हणून, निल्सननी काय वापरलं? बेसिक फॉक्सिन वापरला. आणि या दोघांच्या प्रोसिजरचं कॉम्बिनेशन म्हणून झिल निल्सन मेथड इन्व्हेंट झाली. झिल निल्सन मेथड काय आहे? तर यामध्ये मॉर्डंट असतो आणि प्रायमरी स्टेन काय आहे? तर बेसिक फॉक्सिन, कार्बोल फॉक्सिन. त्याचं मॉडिफिकेशन आहे जे आपण पुढे पाहणार आहोत. सो त्यांनी जो प्रायमरी स्टेन वापरला, इट वॉज एबल टू इंटर इन टू अ वॅक्सी सेल वॉल ऑफ ॲसिड फास्ट बॅक्टेरिया. आणि या मेथडमध्ये, झिल निल्सनच्या मेथडमध्ये मॉर्डंट म्हणून हीट वापरली गेली, त्यामुळे त्या मेथडला म्हणतात हॉट स्टेनिंग. आता 1915मध्ये जोसेफ किनियननी काय केलं? हे जो काही हीट वापरलं त्याची मॉर्डंट म्हणून, ती काढून टाकली. त्या जागी त्यांनी काय केलं? प्रायमरी स्टेनचं कॉन्सन्ट्रेशन वाढवलं. प्रायमरी स्टेन म्हणून काय वापरलं? कार्बोल फॉक्सिन. झिल निल्सन मेथडमध्ये आणि किनियन मेथडमध्ये दोघांमध्येही प्रायमरी स्टेन काय वापरला जातो? तर कार्बोल फॉक्सिन. तर याचं कॉन्सन्ट्रेशन त्यांनी जो वापरलं होतं ते इन्क्रीज केलं. हाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रायमरी स्टेन वॉज यूज्ड. आणि इथे हीट नाही वापरली गेली, त्या मेथडला म्हणतात कोल्ड स्टेनिंग मेथड. ॲसिड फास्ट स्टेनिंगचं प्रिन्सिपल काय आहे? आता लक्षात ठेवा, ॲसिड फास्ट स्टेनिंगमधलं दोन्हीही मेथड, हॉट मेथड, कोल्ड मेथड, म्हणजेच झिल निल्सन, ज्यालाच काय म्हणतात झडन स्टेनिंग. झडन स्टेनिंगचं असेल किंवा किनियन मेथडचं असेल, प्रिन्सिपल मेकॅनिझम सारखेच आहे, फक्त काय वेगळं आहे? तर त्यांची प्रोसिजर वेगळी आहे. तर प्रिन्सिपल काय आहे ॲसिड फास्ट स्टेनिंगचं? तर ॲसिड फास्ट बॅक्टेरियामध्ये सेल वॉलमध्ये त्यांच्या काय असते? हाय लिपिड कंटेंट असते, मायकोलिक ॲसिड असते. आता मायकोलिक ॲसिड काय करते? सिम्पल ॲक्वेस स्टेनला ते रेझिस्टंट आहे, म्हणजे त्या स्टेनला ते आतमध्ये घेत नाही. तर यांना जर स्टेन करायचं असेल तर असे स्टेन लागतात जे की लिपिडमध्ये सॉल्युबल आहेत. मग लिपिडमध्ये सॉल्युबल स्टेन प्रायमरी स्टेन म्हणून वापरल्यानंतर ते काय करतात? त्यांच्या सेल वॉलमध्ये ते एंट्री मिळवतात. सो दिस waxy cell wall of acid fast bacteria makes such lipid soluble stain permeable. नंतर काय होते?
एकदा का यांनी हे प्रायमरी स्टेन घेतले जे काय आहेत लिपिड सोल्युबल आहेत, एकदा त्यांनी ते घेतल्यानंतर डिकलरायझर तुम्ही कितीही कॉन्सन्ट्रेशनचं ॲसिड अल्कोहोल वापरलं तरी यामधला जो काही प्रायमरी स्टेन आहे तो रिमूव्ह होत नाही. ऑन द कॉन्ट्ररी समजा असे बॅक्टेरिया आहेत ज्यांच्या सेल वॉलमध्ये वॅक्सी कंटेंट नाही आहे, यांच्या सेल वॉलमध्ये हाय लिपिड नाही आहे, मायकोलिक ॲसिड नाही आहे, त्यांच्यावर जर तुम्ही डिकलरायझर वापरलं, ॲसिड वापरला तर त्यांच्यामधून प्रायमरी स्टेन रिमूव्ह होतो. हे आहे प्रिन्सिपल ॲसिड फास्ट स्टेनिंगचं. आता मेकॅनिझम काय आहे तर मायकोबॅक्टेरियम स्पेसिससारखे किंवा काही ॲक्टिनोमायसिट्ससारखे जे बॅक्टेरिया असतात त्यांच्या सेल वॉलमध्ये काय असते, मायकोलिक ॲसिड असते आणि काही वॅक्सी मटेरियल असते. त्यामुळे काय होते, ऑर्डिनरी स्टेनला ते स्टेन करत नाहीत. मग त्यांना स्टेन करण्यासाठी स्टेनमध्ये काहीतरी बदल करावे लागते किंवा त्यांना स्टेन करण्यासाठी हाय हीट द्यावी लागते. एकतर हाय कॉन्सन्ट्रेशनचा प्रिन्सिपल स्टेन वापरा, प्रायमरी स्टेन वापरा जसं की किनियन मेथडमध्ये आहे, किंवा हीट वापरा. स्टीमिंगनी त्यांना मॉडर्न म्हणून वापरल्यानंतर तो स्टेन त्यांच्या सेल वॉलमध्ये झिरपतो. ॲसिड फास्ट बॅक्टेरिया आणि नॉन ॲसिड फास्ट बॅक्टेरिया प्रायमरी स्टेन दिल्यानंतर इन द प्रेझेन्स ऑफ मॉडर्न दे बोथ विल टेक दॅट प्रायमरी स्टेन. नंतर काय होईल, नेक्स्ट स्टेप आहे डिकलरायझेशनची. तर इथे ॲसिड वापरले जाते, H2SO4 वापरले जाते जनरली. सल्फ्युरिक ॲसिड जनरली 20% वापरले जाते किंवा त्याच्यामध्येही व्हेरिएशन्स आहेत. मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिससाठी 20% H2SO4 वापरतात डिकलरायझर म्हणून. तर जेव्हा हे ॲसिड फास्ट बॅक्टेरिया नॉन ॲसिड फास्ट बॅक्टेरियावर H2SO4 वापरला जाते डिकलरायझर म्हणून, तर ॲसिड फास्ट बॅक्टेरिया काय करतील, याला रेजिस्ट करतील आणि प्रायमरी स्टेन सोडतील का, तर नाही. नॉन ॲसिड फास्ट बॅक्टेरियाच्या सेल वॉलमध्ये मायकोलिक ॲसिड नाही, हाय लिपिड कंटेंट नाही, वॅक्सेस नाहीत. त्यामुळे काय होईल, ॲसिड जेव्हा त्यांच्यावर वापरला जातो डिकलरायझर म्हणून तेव्हा ते प्रायमरी स्टेन रिमूव्ह होतो त्यांच्या सेल वॉलमधून. प्रायमरी स्टेन रिमूव्ह झाल्यानंतर ते काय ॲपियर होतील, कलरलेस ॲपियर होतील. मग त्यांना स्टेन करण्यासाठी काय वापरले जाते, काउंटर स्टेन. तर इथे काउंटर स्टेन म्हणून मिथिलिन ब्ल्यू वापरले जाते किंवा ब्रिलियंट ग्रीन वापरला जातो. मिथिलिन ब्ल्यू किंवा ब्रिलियंट ग्रीन जेव्हा वापरले जातो तेव्हा नॉन ॲसिड फास्ट बॅक्टेरिया विल एदर ॲपियर ब्ल्यू और ग्रीन. तर असे बॅक्टेरिया ज्यांनी की डिकलरायझेशन स्टेपला रेजिस्ट केलं होतं, प्रायमरी स्टेन सोडला नाही, त्यांच्यावर कुठला स्टेन असेल तर कार्बोल्फॉक्सिन. त्यामुळे त्यांचा कलर कुठला असेल तर रेड कलरचा, बिकॉज कार्बोल्फॉक्सिन इज रेड कलर्ड स्टेन. सो दिस वॉज मेकॅनिझम ऑफ ॲसिड फास्ट स्टेनिंग. नाउ लेट अस सी प्रोसिजर. फर्स्ट वी विल सी हॉट मेथड, झिल नेल्सन मेथड पहिले बघूयात. आता झिल नेल्सन मेथड आणि किनियन मेथड यांच्या रिएजंट्समध्ये आणि प्रोसिजरमध्ये फरक असेल. ऑब्झर्वेशन बाकी दोघांचंही सेमच आहेत. आता एक लक्षात घ्या, ॲसिड फास्ट स्टेनिंगमध्ये मग ती हॉट मेथड असेल किंवा कोल्ड मेथड असेल, दोघांमध्येही प्रायमरी स्टेन म्हणून कार्बोल्फॉक्सिन वापरला जातो. कार्बोल्फॉक्सिन काय असते तर जर तुम्ही स्टेनिंगचं पहिलं लेक्चर पाहिलं असेल ज्यामध्ये आपण बेसिक स्टेनचं एक्झाम्पलमध्ये बेसिक फॉक्सिन घेतलं होतं. बेसिक फॉक्सिन इज अ कॅटायोनिक स्टेन. ते लेक्चर जर तुम्ही पाहिलं नसेल तर इथे आय बटनला क्लिक करून तुम्ही इथे पाहू शकता. तर बेसिक फॉक्सिन कॅटायोनिक स्टेन असतो, त्याच्यावर कुठला चार्ज असतो तर पॉझिटिव्ह चार्ज. सेल वॉलवर कुठला चार्ज असतो बॅक्टेरियाच्या तर निगेटिव्ह चार्ज. त्यामुळे प्रायमरी स्टेन म्हणून बेसिक फॉक्सिन वापरला आहे. आता कार्बोल्फॉक्सिन आणि बेसिक फॉक्सिनमध्ये काय फरक आहे तर कार्बोल्फॉक्सिन इज अ बेसिक फॉक्सिन प्लस फिनॉल. बेसिक फॉक्सिनच्या सोबत इथे फिनॉल का वापरला तर एक लक्षात ठेवा, बेसिक फॉक्सिन इज सॉल्युबल इन फिनॉल अँड फिनॉल इज सॉल्युबल इन लिपिड्स. का बरं इथे फिनॉल घेतला असेल तर ॲसिड फास्ट बॅक्टेरियाच्या सेल वॉलमध्ये काय असतं, हाय लिपिड कंटेंट असतो. त्यामुळे त्यांना स्टेन करण्यासाठी असा स्टेन पाहिजे जो की या लिपिडमध्ये सॉल्युबल असेल. लिपिडमध्ये सॉल्युबल कोण आहे, फिनॉल, आणि फिनॉलमध्ये सॉल्युबल कोण आहे, बेसिक फॉक्सिन. सो दिस कार्बोल्फॉक्सिन इज नथिंग बट फिनॉल प्लस बेसिक फॉक्सिन. त्यामुळे हा कार्बोल्फॉक्सिन जेव्हा आपण यांना प्रायमरी स्टेन म्हणून वापरला, यांना स्टेन करण्यासाठी, तेव्हा दिस सेल वॉल ऑफ ॲसिड फास्ट बॅक्टेरिया विल टेक दिस कार्बोल्फॉक्सिन अँड it will not be able to remove it even after the treatment of high acid. डिकलरायझेशनच्या ट्रीटमेंट नंतर सुद्धा ते हा प्रायमरी स्टेन सोडणार नाहीत. त्यामुळे इथे कार्बोल्फॉक्सिन वापरलेला आहे प्रायमरी स्टेन म्हणून. तर झिल नेल्सन मेथडमध्ये काय काय लागणार, झिल नेल्सन मेथडमध्ये कार्बोल्फॉक्सिन स्टेन लागणार,
प्रायमरी स्टेन म्हणून त्याचं इथे कंपोजिशन दिलेलं आहे आणि प्रिपरेशन कसं प्रिपेअर करायचं. नेक्स्ट रिएजंट आहे डिकलरायझिंग एजंट. डिकलरायझिंग सॉल्व्हंट म्हणून इथे काय वापरले जाते, ते इथेनॉल आणि हायड्रोक्लोरिक ॲसिड किंवा 20% H2SO4 is used as decolorizer in acid fast staining. मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिसला स्टेन करायचं असेल तर 20% H2SO4 वापरले जाते. मायकोबॅक्टेरियम लेप्रिला जर स्टेन करायचं असेल तर 5% H2SO4 वापरले जाते. बॅक्टेरियल स्पोर्स जर स्टेन करायचे असतील तर 0.25 to 0.5% H2SO4 वापरले जाते. हे काय आहेत, ZN स्टेनिंगचे मॉडिफिकेशन्स आहेत. तर डिकलरायझर म्हणून इथे काय वापरले जाते, H2SO4 वापरले जाते. आणि काउंटर स्टेन म्हणून काय वापरले जाते, मिथिलीन ब्ल्यू विच विल गिव्ह नॉन ॲसिड फास्ट बॅक्टेरिया अ ब्ल्यू कलर्ड किंवा ब्रिलियंट ग्रीन दॅट विल गिव्ह ग्रीन कलर टू नॉन ॲसिड फास्ट बॅक्टेरिया. आता प्रोसिजर काय आहे ZN स्टेनिंगची, तर इथे काय करायचं आहे, एक स्लाईड घ्यायची आहे. या स्लाईडमध्ये स्मिअर पेपर करायचं आहे. मायकोबॅक्टेरियमचे स्पेसिस असतील किंवा बॅक्टेरियल स्पोर्स असू शकतात किंवा ॲसिड ॲक्टिनोमायसिड्स असू शकतात किंवा पॅथॉलॉजी लॅबमध्ये असेल तर स्पुटम सॅम्पल असेल, त्याचा स्मिअर पेपर करायचा. स्मिअर पेपर केल्यानंतर त्याला हीट फिक्स करायचं व्यवस्थित. हीट फिक्स केल्यानंतर त्याच्यावर कार्बोल्फॉक्सिन टाकायचा, विच इज अ प्रायमरी स्टेन. कार्बोल्फॉक्सिन इथे टाकल्यानंतर त्याला इथून तुम्ही बन्सेन बर्नर किंवा स्पिरिट लॅम्पवर ठेवणार तुमची ही स्लाईड आणि अशा प्रकारे त्याला हीट द्यायची जेणेकरून हा जो इथं तुम्ही स्टेन टाकलेला आहे तो स्टेन बॉईल होणार नाही, फक्त याच्यामधून वेपर्स निघतील. वेपर्स निघेपर्यंत तुम्ही याला हीट द्यायची आहे. या दरम्यान प्रोसिजरच्या दरम्यान जर हा स्टेन तुमचा ड्राय झाला तर इथे तुम्ही आणखी हा कार्बोल्फॉक्सिन टाकू शकता. ड्राय होणार नाही आणि बॉईल होणार नाही याची काळजी घेत तुम्ही त्याला साधारणतः 5 मिनिटासाठी स्टीम देणार. त्यानंतर एक बंद करणार, स्पिरिट लॅम्प काढून घेणार आणि ह्याच गरम स्टीमवर 5 मिनिट तुम्ही हा स्टेन राहू देणार. 5 मिनिटानंतर काय करणार, तो स्टेन डिस्कार्ड करायचा आहे आणि स्लाईड वॉटरनी वॉश करायची. डिस्टिल वॉटरने स्लाईड वॉश करा. त्यानंतर डिकलरायझरची ट्रीटमेंट द्यायची. डिकलरायझेशनमध्ये काय करणार तुम्ही, 20% H2SO4 असेल किंवा ॲसिड अल्कोहोल असेल 5 मिनिटापर्यंत द्यायचे किंवा जोवर तुमचा स्मिअर कलरलेस मिळणार नाही, खालचे जे काही ड्रॉप्स आहेत ते कलरलेस ॲपियर होत नाहीत तोवर तुम्ही हे डिकलरायझेशनची ट्रीटमेंट द्यायची. नंतर परत क्लीन वॉटरनी तुमची स्लाईड वॉश करा. त्यावर काउंटर स्टेन टाका, ब्रिलियंट ग्रीन किंवा मिथिलीन ब्ल्यू दोन्हीपैकी कुठलाही एक टाका. 1 ते 2 मिनिटासाठी त्यांना रिॲक्शन टाईम द्या. परत तुमची स्लाईड जी आहे ती क्लीन वॉटरनी वॉश करा, वाईप ऑफ करा, ब्लॉट ड्राय करा आणि त्याला ड्राय झाल्यानंतर एअर ड्राय झाल्यानंतर 100x ऑइल इमर्शन ऑब्जेक्टिव्ह खाली बघा. ही प्रोसिजर आहे. काय आहे प्रोसिजरमध्ये, फर्स्ट स्टेप इज ॲप्लिकेशन ऑफ प्रायमरी स्टेन where you will use कार्बोल्फॉक्सिन, then heat will be applied as mordant. Third step is decolorization step where you will give alcohol, acid alcohol treatment or 20% H2SO4. Last step is application of counter stain where you will use methylene blue or brilliant green, and these are results of your ZN staining: blue colored non-acid fast bacteria and red colored acid fast bacteria. Now next method, cold method मध्ये काय आहे, कोल्ड मेथडचं एक्झाम्पल काय आहे, किनियन मेथड. किनियन मेथडमध्ये परत काय वापरणार तुम्ही, कार्बोल्फॉक्सिन वापरणार प्रायमरी स्टेन म्हणून. मग काय फरक आहे इथे आणि ZN स्टेनिंगमध्ये, तर ZN स्टेनिंगमध्ये हीट वापरली मॉडरेट म्हणून, तर इथे हीट न वापरता बेसिक फॉक्सिनचंच कॉन्सन्ट्रेशन जे आहे ते इन्क्रीज्ड कॉन्सन्ट्रेशन वापरलं. हायर कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रायमरी स्टेन इज यूज्ड. मग त्यामुळे इथे काय झालं, फिनॉल इज यूज्ड ॲज मॉडर्ट. किनियन मेथडमध्ये आणि ZN स्टेनिंगमध्ये हाच फरक आहे. तिथे हॉट मेथड त्यामुळेच म्हटले कारण हीट वापरली आहे मॉडर्ट म्हणून, इथे हीट वापरली नाही आहे. बाकी डिकलरायझिंग एजंट आणि काउंटर स्टेनमध्ये काही फरक नाही आहे. आता किनियन मेथडच्या प्रोसिजरमध्ये काय आहे, परत तेच, एक स्लाईड घ्या, क्लीन ग्रीस फ्री स्लाईड घ्यायची. इथे स्मिअर पेपर करा. स्मिअर पेपर केल्यानंतर किनियन कार्बोल्फॉक्सिन का म्हटलं, बिकॉज हिअर द हायर कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रायमरी स्टेन इज यूज्ड, फिनॉल अँड बेसिक फॉक्सिन इज यूज्ड. तो स्टेन तुम्ही इथे फ्लड करा. त्यानंतर काय करा, याला 2 मिनिट रिॲक्शन टाईम द्या आणि स्लाईड वॉटरनी वॉश करून घ्या. वॉटरनी वॉश केल्यानंतर तुम्हाला काय मिळेल, तर इथे तुमचा स्मिअर असेल जो की हलका पिंक कलरचा दिसेल. आता या स्मिअरला तुम्ही डिकलरायझेशनची ट्रीटमेंट द्यायची. डिकलरायझेशनची ट्रीटमेंट अंदाजे 3 ते 5 सेकंदसाठी द्यायची. काय वापरले इथे, अगेन
द ॲसिड अल्कोहोल ऑर सल्फ्युरिक ॲसिड इज यूज्ड ॲज अ डिकलरायझर. त्यानंतर वॉटरने वॉश करून घ्या आणि यावर काउंटर स्टेन टाका. मिथिलीन ब्ल्यू असेल किंवा ब्रिलियंट ग्रीन असेल, त्याला 25 ते 30 सेकंद रिॲक्ट होऊ द्या. रिॲक्शन टाईम दिल्यानंतर परत स्लाईड वॉटरने वॉश करून घ्यायची, एअर ड्राय करायची. एअर ड्राय केल्यानंतर त्याला मायक्रोस्कोपमध्ये बघायचं आहे, 100x ऑइल इमर्शन ऑब्जेक्टिव्हमध्ये. काय रिझल्ट्स मिळतील तुम्हाला? तर ॲसिड फास्ट बॅक्टेरिया विल ॲपियर रेड कलर्ड. इथे जे दिसत आहेत लॉंग रॉड्स, दीज आर ॲसिड फास्ट बॅक्टेरिया विच हॅव रिटेन्ड कार्बोल्फॉक्सिन अँड बॅकग्राऊंड विल ॲपियर ब्ल्यू कलर्ड. नॉन ॲसिड फास्ट बॅक्टेरिया जर असतील तर ते ब्ल्यू कलरचे दिसतील. अदरवाईज ॲसिड फास्ट बॅक्टेरियाचं बॅकग्राऊंड तुम्हाला ब्ल्यू कलरमध्ये मिळेल. आता समरी जर सांगायची झाली तर काय आहे, ही आहे हॉट मेथड ॲसिड फास्ट स्टेनिंगची आणि ही आहे कोल्ड मेथड. तर दोघांमध्येही काय आहेत, तुमचे ॲसिड फास्ट आणि नॉन ॲसिड फास्ट बॅक्टेरिया आहेत. ते दोघंही प्रायमरी स्टेनच्या ट्रीटमेंटनंतर रेड कलरचे दिसतील या दोन्हीही मेथडमध्ये. नंतर काय आहे, तुम्ही हॉट मेथडमध्ये काय केले, हीट दिली आहे मॉर्डंट म्हणून, इथे हीट दिलेली नाही आहे कोल्ड मेथडमध्ये. हाच दोघांमध्ये फरक आहे. नंतर काय आहे, डिकलरायझेशनची स्टेप. तर डिकलरायझेशनच्या स्टेपमध्ये दोन्हीही ठिकाणी तुम्हाला काय मिळेल, ॲसिड फास्ट बॅक्टेरिया विल ॲपेअर रेड कलर्ड, नॉन ॲसिड फास्ट बॅक्टेरिया विल ॲपेअर कलरलेस. Last step is application of counter stain, where when you have used methylene blue, you will get blue colored non-acid fast bacteria, and if you used malachite green or brilliant green, you will get green colored non-acid fast bacteria. This is difference between counter stain. तर हे आहे तुमचं acid fast staining. Hope you have understood the concept. We will soon meet with the next lecture where we will see some other structural staining. That's all for today. Thank you.